नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा अनेक नेमाचे मना होता पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नेमाची मना होका पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणी तुझी शुद्ध तुका म्हणे नवविध भक्ती जाणी तुझी शुद्ध अनेक नेमाची मना होका पंडित शहाणा। अभंग जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे। अभंगाची भाषा अशी आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा अनेक ने माझे मना होता पंडित शहाणा। हे सांगत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात त्यालाच दैवाचा पुतळा म्हणतात, तोच दैववान आहे। कोण दैववान आहे याचाही विचार या अभंगातून केलेला आहे। परंतु या अभंगातलं सगळ्यात महत्वाचं प्रमाण किंवा महत्वाची भूमिका माझ्या अल्पमतीने मला असे वाटते, अनेक नाही माझे मना हे जे जाऊ दे हे अनेक नाही माझे मना हे तिन्ही चरणाला लावून घ्या। पहा तुम्ही, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा याच्याशिवाय अनेक नाही माझे मना एक, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित यांच्याशिवाय अनेक नाही माझे मना दोन, आणि तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध याच्याशिवाय अनेक नाही माझे मना तीन। विठ्ठल अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये एक महत्वाचे शब्द आहेत। पहा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची, इथला तोची शब्द आहे का या तोची शब्दाकडे एक लक्ष द्या। नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, इथला जो त्याचा शब्द आहे का या त्याचा शब्दाला एक लक्ष द्या। आणि तुका म्हणे नवविध भक्ती जाणी तोची, इथला जो तोची शब्द आहे का या तोची शब्दाकडे एक लक्ष द्या। म्हणजे पहिल्या चरणामध्ये तोची शब्द आहे, तिसऱ्या चरणामध्ये त्याचा शब्द आहे आणि चौथ्या चरणामध्ये पुन्हा तोची शब्द आहे। तोची, त्याचा आणि तोची या तीनही चा अर्थ आहे संत, असा अर्थ केलेला आहे। म्हणजे संतांच्या शिवाय माझ्या मनाला दुसरं काही पटत नाही, माझ्या मनाने दुसरं काही स्वीकारलं नाही, माझं मन दुसरं कोणालाही मानायला तयार नाही, अशी भूमिका तुकाराम महाराजांनी थोडीशी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते। परंतु याची सुरुवात करताना भक्ती नावाच्या तत्वातून सुरुवात केलेली दिसून येते। ते भक्ती नावाचं तत्व नेमकं काय आहे, भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं, असा एक स्वतंत्र विचार भक्तिशास्त्रामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो। भगवंतापर्यंत जाण्याकरिता अनेक पद्धतीचे मार्ग सांगितलेले आहेत। मी सोपं बोलतो, आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याकरता मार्ग अनेक सांगितलेले आहेत। अगदी नळवऱ्यांची भाषा ऐकायची झाली तर नाना साधनाच्या केल्या खटपटा, अरे बाबा खूप साधनं केली, भगवत प्राप्तीपर्यंत जाण्याकरता अनेक साधनं केली, नवीन नवीन त्या सगळ्या मार्गांचा निर्देश नळवऱ्यांनी एका प्रमाणातून केलेला दिसून येतो। मार्ग लावून गेले पंथे, या पंथाने जर निघालो तर कोणताही गुंथा पडणार नाही। पाच पद्धतीच्या पंथाचा विचार केला जातो, ऐका। कुपंथ आहे, विपंथ आहे, सूक्ष्म पंथ आहे, क्लिष्ट पंथ आहे आणि सुपंथ आहे, असा पाच पंथाचा विचार आहे। नरकाला नेणारा मार्ग
त्याला कुपंथ म्हटलं जातं. प्रपंचाच्या अधपतनाला घेऊन जाणारा मार्ग त्याला विपंथ म्हटलं जातं. कर्म ज्ञानाधिक मार्ग त्यांना सूक्ष्म पंथ म्हटलं जातं. योग जपतपाधिक मार्ग त्यांना क्लिष्ट पंथ म्हटलं जातं. आणि भक्ती पंथाला सुपंथ म्हटलं जातं. भक्ती पंथ बहु सोपा अशी भाषा आपल्याला दिसून येते. अगदी सोपा पंथ म्हणून सांगितलं जातं. आता हे जे भक्ती नावाचं तत्व आहे की नाही, या भक्ती नावाच्या तत्वाचा विचार करत असताना भक्ती मार्ग सोपा आहे असा पंथाच्या दृष्टीने आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. तरी पण गंमत आहे, तुम्हाला सांगतो ऐका. काय आहे, जिथपर्यंत जायचं असतं तिथं जाण्याकरिता जर वाटा अनेक असतील तर नेमकं त्यातल्या कोणत्या वाटेने जायचा हा प्रश्न मात्र ज्याला पडतो त्याला साधक असं म्हटलं जातं. मी आपल्याला उदाहरण देतो. एखाद्या गावाला आपल्याला जायचंय. गावाला जाण्याकरता वाटा अनेक असतील किंवा गाव एक आहे पण त्याला जाण्याचे रस्ते मात्र काय आहेत, अनेक आहेत. जरा आणखीन बोलू, जिथं पोहोचायचे ते साध्य एक आहे पण त्याच्याकरता लागणारी साधनं मात्र कशी आहेत, अनेक आहेत. आणखीन सोपं बोलायचं झालं तर एक असतं तेच साध्य असतं आणि अनेक असतात तीच साधनं असतात. एखाद्या गावाला जायचं म्हटलं तर अनेक रस्ते असले की आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या रस्त्याने जाऊ. काय आहे, बऱ्याचदा नेहमीच्या गावाला कीर्तनाला जाणं वेगळं आणि अनोळखी गावाला कीर्तनाला जाणं वेगळं. काही काही गावाला आम्ही अशा ठिकाणी जातो की त्या गावाला आम्ही कधी गेलेलो नसतो, त्या गावातल्या कोणाचा परिचय नसतो. अलीकडल्या काळामध्ये फोनवर तारखा घेत असल्यामुळे ज्या गावात जायचंय त्या गावात ज्यानं फोन केला तो भेटेल याची गॅरंटी नसते. हे सगळं बघा तुम्ही. बरं, गंमत अशी असते, इतर माणसं अशी म्हणत असतात ज्यांनी फोन केलाय ते बघून घेईल, आम्हाला काही घेणं देणं पडलंय. बाकीच्या लोकांची अशी भूमिका असते. त्यामुळे नवीन गावाला आम्ही कीर्तनाला गेलो की मग आम्हाला गाव माहित नसतं. मग कुठेतरी गावाच्या जवळ आम्ही आलो आणि त्या माणसाला आमचं फोनवर बोलणं सुरू झालं की मग आम्ही त्यांना विचारतो, का हो आम्हाला इथं आलोय चौकात खरं पण तुमच्या गावाकडे येण्याकरता रस्ता कोणता आहे. तो म्हणतो, महाराज तिथे किती रस्ते दिसतात. म्हटलं 4 रस्ते दिसतात. तो म्हटलं या कोणत्याही रस्त्याने जमेल का बाबा, असं नाही. मग आम्ही त्यांना म्हणतो, अरे बाबा अगोदरच उशीर झालाय, जरी 4ही रस्ते तुझ्या गावाकडे येत असले तरी आमची अपेक्षा अशी असते की याच्यातला जवळचा रस्ता कोणता आहे, 1. दुसरी गोष्ट याच्यातला सोपा कोणता आहे, 2. आणि तिसरी गोष्ट याच्यातला चांगला कोणता आहे, 3. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला रस्ता पाहिजे असतो जवळचा, रस्ता पाहिजे असतो सोपा आणि रस्ता पाहिजे असतो चांगला. बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला ज्या वाटेने जायचंय ती वाट आम्हाला पाहिजे असती जवळची, ती वाट आम्हाला पाहिजे असते सोपी आणि ती वाट आम्हाला पाहिजे असते चांगली. म्हणजे गावाकडे जाण्याकरता वाटा अनेक जरी असल्या तरी आम्हाला याच्यातली जवळची वाट सांग, याच्यातली सोपी वाट सांग आणि याच्यातली चांगली वाट सांग. हे जसं उदाहरणात झालं की नाही तसं इकडे परमार्थामध्ये लावा. परमतत्वापर्यंत जाण्याकरिता वाटा अनेक आहे, अनेक वाटा सांगितल्या, परंतु जरी वाटा अनेक सांगितलेल्या असल्या तरी याच्यातली जवळची वाट कोणतीही कळाली पाहिजे, याच्यातली सोपी वाट कोणतीही कळाली पाहिजे आणि याच्यातली चांगली वाट कोणतीही कळालं पाहिजे. जरा आणखीन बोलू, याच्यातली सोपी जवळची चांगली वाट कळण्याकरता वाटात कोणकोणते हे कळालं पाहिजे. वाटा सांगतो आपल्याला आता ऐका. एक कर्म नावाची वाट आहे, दुसरी ज्ञान नावाची वाट आहे, तिसरी योग नावाची वाट आहे आणि चौथी भक्ती नावाची वाट आहे. मला या मुद्द्यावर येऊन थांबायचं आहे. मी पुन्हा आपल्या समोर ते विषय मांडतो. एक कर्माचा मार्ग आहे, दुसरा ज्ञानाचा मार्ग आहे, तिसरा योगाचा मार्ग आहे आणि चौथा भक्तीचा मार्ग आहे. लक्षात आलं. भगवंतापर्यंत जाण्याकरिता किती वाटा झाल्या, 4 झाल्या. एक कर्म आहे, दुसरी ज्ञान आहे, तिसरी योग आहे आणि चौथी भक्ती आहे. आता मला याच्या सगळ्या तत्वामध्ये विस्तारात आत्ताच घुसायचं नाहीये. आता 4ही वाटा जरी समोर ठेवलेल्या असल्या तरी तुम्ही आणि मी असेल नाही तर तुम्ही असेल, कोणाही एका साधकाची इच्छा काय असते हो, भगवंतापर्यंत जाण्याकरता याच्यातली जवळची वाट कोणती आहे. कर्म नावाची वाट जवळची आहे, ज्ञान नावाची वाट जवळची आहे, योग नावाची वाट जवळची आहे का भक्ती नावाची वाट जवळची आहे. जवळची नेमकी कोणती वाट आहे हे कळालं पाहिजे. मग या 4ही वाटीपैकी जवळ हा शब्द कोणत्या वाटेला लागू पडलाय हे संत प्रमाणामध्ये सापडलं की आपल्याला जवळची वाट लक्षात येते. आता जरा थोडस पुढे घ्या. मी आपल्या ऐकण्यातला एक अभंग सांगतो. जवळजवळ वारकरी म्हणून घेणाऱ्याच्या सगळ्याच्या ऐकण्यात किंवा पाठात अभंग असला पाहिजे. सोपा अभंग आहे. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके, शृंगार विके करुनिया. शेवटचं चरण महत्वाचं आहे. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. मला शब्द पाहिजे होता जवळ, हा जवळ शब्द पाहिजे होता आणि या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी जवळ शब्द दिलाय. पुन्हा एकदा सांगतो. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. वैकुंठाला जाण्याकरिता जवळची वाट
तुकाराम महाराज सांगतात कोणती वाट जवळची आहे? वाचे गाऊ विठ्ठल ही वाट जवळची आहे. थोडं याच गोष्टीला घेऊन जर आपण चारही चरण सोडवायची झाली तर वाचे गाऊ विठ्ठल स्वल्प वाटेचा जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी, वाचे गाऊ विठ्ठल ध्वजा पुंच गरुड टके, आणि वाचे गाऊ विठ्ठल तुका म्हणे हिची नीट जवळी वाट वैकुंठा. विठ्ठला वाचे गाऊ विठ्ठल याला भक्ती म्हणायचं का नाही? का याला काही ज्ञान म्हणता येईल का? याला योग म्हणता येईल का? याला कर्म म्हणता येईल का? वाचे गाऊ विठ्ठल याला काय म्हणावं लागेल? तुम्हाला भक्तीच म्हणावं लागेल का नाही? ते ऐकण्यातली एक व्याख्या सांगून जातो. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माती ध्याता भक्ती नामती तत्वता, अशी नाथ महाराजांची भागवतातली भक्तीची व्याख्या आहे. अखंड नामस्मरण चालणं याला भक्ती म्हटलं जातं. अव्यावृत भजनात असं नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र येऊन गेलेलं आहे. याचा अर्थ वाचे गाऊ विठ्ठल याला भक्ती म्हटलं जाईल. मग कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती याच्यातली जवळची वाट कोणती ठरली? आता भक्ती. आता एवढ्यावर थांबत नाही आपलं चिंतन. आपल्याला तीच वाट सोपी पाहिजे, बरोबर आहे? तीच वाट चांगली पाहिजे. तीन गोष्टी पाहिजे बरं, जवळची पाहिजे, सोपी पाहिजे आणि चांगली पाहिजे. आणखी सांगू, एक जवळची, दुसरी सोपी आणि तिसरी चांगली असं नाही. जी जवळची तीच सोपी आणि जी सोपी तीच चांगली असं असेल तर त्या रस्त्याने जायला माणूस तयार होईल. आता जवळची कोणती हे कळालं. वाटा पुन्हा एकदा सांगतो. वाटा किती होत्या? 4. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती याच्यातली जवळची वाट कोणती ठरली? आपली भक्ती. आता सोपी आहे का नाही याच्याकरता काही प्रमाण सापडतात का? आपल्या ऐकण्यातली कित्येक प्रमाण देऊन मी पुढे जाईल. अगदी नेहमीचं प्रमाण जर महाराजांचं ऐकायचं झालं तर सोपेवर आम्हा सांगितले संधी टाळा ती विधी घेऊन नाचा, किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, किंवा मगाशी आपण प्रमाण देऊन आलो भक्तिपंत बहु सोपा. म्हणजे सोपा हा शब्द कर्माला आला नाही, सोपा हा शब्द ज्ञानाला आला नाही, सोपा हा शब्द योगाला आला नाही, तर सोपा हा शब्द कशाला आला? भक्तीला. म्हणजे या 4 वाटेमध्ये सोपी वाट कोणती ठरली? भक्ती ठरली. जवळची ठरली, सोपी ठरली. आता चांगली आहे का नाही, श्रेष्ठ अशी पाहिजे. काय श्रेष्ठ आहे का भक्ती नावाची वाट? नारद भक्ती सूत्र नावाचा एक ग्रंथ आहे, देवर्षी नारद मुनींनी लिहिलेला. 84 सूत्र आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक सूत्र भक्ती सूत्रामध्ये असं आलेलं आहे, सातू कर्म ज्ञान योग अपि अधिक तरा भक्ती. या भक्तीबद्दल बोलताना नारदांची भाषा अशी आहे, सा म्हणजे ती भक्ती, तू, अपि, अपि म्हणजे त्याच्यापेक्षा, अधिक तरा म्हणजे श्रेष्ठ. कोणापेक्षा श्रेष्ठ? कर्म, ज्ञान, योग अपि अधिक तरा. कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा आणि योगापेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ आहे, नाम चांगली आहे, असं नारदांनी भक्ती सूत्रामध्ये पुरावा दिलाय. विठ्ठल आतापर्यंत 3 गोष्टी झाल्या. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती वाटा 4 आहे. याच्यातली जवळची वाट कोणती? तुकोबरांनी सांगितली. याच्यातली सोपी वाट कोणती? ही तुकोबरांनी सांगितली. आणि याच्यातली श्रेष्ठ वाट कोणती? हे नारद भक्ती सूत्राने आम्हाला सांगितलं. या 4ही वाटांमध्ये भक्ती नावाची वाट जवळची आहे, भक्ती नावाची वाट सोपी आहे आणि भक्ती नावाची वाट श्रेष्ठ आहे. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. आणखी एक गंमत सांगू. वाट कशी आहे जरा एक वाक्य सांगून जातो. वाट दाखविणारी भेटणं, योग्य वाट दाखविणारी भेटणं समाजामध्ये फार दुर्लभ आहे. ऐका माझं वाक्य. योग्य वाट दाखविणारी भेटणं समाजामध्ये दुर्लभ आहे. क्षमा मागून एक वाक्य सांगू. वाट दाखविणारी वेगळी, वाट लावणारी वेगळी. तुमच्याकडे कशी भाषा आहे मला माहित नाही, पण आमच्याकडे एक शब्द आहे वाट लावणारी. बऱ्याचदा आपल्याला वाट दाखविणाऱ्यापेक्षा वाट लावणारी जास्त भेटतात आपल्याला. याच्यामध्ये कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती या 4 वाटामध्ये भक्ती नावाची वाट जवळची आहे, चांगली आहे, सोपी आहे. तिथपर्यंत येऊन पोहोचलो. पण चांगली आहे म्हणत असताना कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा श्रेष्ठ आहे हा मुद्दा नारदांनी मांडला. आता माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो, कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ आहे. हे कळण्याकरता अगोदर कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ 1, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ 2 आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ 3. बरोबर आहे? मग आता कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ करण्याकरता कर्म कळालं पाहिजे, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ करण्याकरता ज्ञान कळालं पाहिजे, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ करण्याकरता योग कळालं पाहिजे. आणि हे 3 कळल्याशिवाय भक्ती कळत नाही. आणि हे सगळं करण्याकरता कीर्तन ऐकावं लागतं. बरोबर आहे? त्याच्याशिवाय कळत नाही. कीर्तन ऐकल्याशिवाय हे कळणार नाही. कर्म काय आहे, ज्ञान काय आहे, योग काय आहे
आणि भक्ती काय आहे. आपल्याला येऊन थांबायचंय कुठं, जाणे भक्तीचा जिव्हाळा, इथे यायचंय. पण हे येण्याकरता हे सगळं आपल्याला अगोदर चिंतन झालं पाहिजे. आता कर्म काय, ज्ञान काय आणि योग काय. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, याला काही आधार देता येईल. मी 2-3 उत्तरं देतो, सोपी देतो, आपल्याला कळेल अशी. एक साधं उत्तर डोळ्यासमोर घ्या, ऐका. काय आहे, कर्मामध्ये आपल्याला सूक्ष्मता सांभाळाव्या लागतात. ऐका, यज्ञ नावाचं कर्म आहे, ते करायचं असेल तर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने ते सांभाळावं लागतं. यज्ञ नावाचं कर्म केव्हाही करता येत नाही. ऐका, मी आता इथं कीर्तनामध्ये तुमच्या सारोळमध्ये उभा आहे आणि मी सगळ्या सारोळकरांना सांगितलं की उद्या सकाळी यज्ञ नावाच्या कर्माला आरंभ करा. शक्य आहे का? नाही. का करता येणार नाही? यज्ञ करायचा असेल तर अगोदर आपल्याला मुहूर्त पाहावा लागेल. यज्ञ करायचं असेल जागा निश्चित करावी लागेल. यज्ञ करायचं असेल यजमानाची व्यवस्था करावी लागेल. यज्ञ करायचं असेल आर्थिक नियोजन अगोदर करावं लागेल. यज्ञ करायचं असेल सामुग्री गोळा करून ठेवावी लागेल. यज्ञ करायची असेल पुरोहिताची व्यवस्था करावी लागेल. एवढं सगळं करावं लागेल, मग कुठे यज्ञ नावाच्या कर्माला आरंभ करावा लागेल. बरोबर आहे. आता मी दुसरं वाक्य सांगतो. मी सगळ्या सारोळकरांना सांगितलं भगवंताची नामस्मरण रूपी भक्ती करायला सुरुवात करा. मला सांगा, याच्याकरता कुठे मुहूर्त पाहायला जाण्याची गरज आहे का? याला कुठे यजमान शोधायची गरज आहे का? याला कुठे सामुग्री गोळा करायची गरज आहे का? आता एका वाक्यात सांगू, यज्ञ करायचा असेल तर काळ आणि वेळेचं बंधन आहे. माझं नीट वाक्य आहे का? यज्ञ करायचं असेल तर काळाचं आणि वेळेचं बंधन आहे. नाम घ्यायचं असेल तर काळाचं आणि वेळेचं बंधन नाही. ज्ञानोबाईची हरिपाठातली भाषा स्पष्ट आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. आलं लक्षात? यज्ञाकरिता काळाचं आणि वेळेचं बंधन आहे, भक्ती करता काळाचं आणि वेळेचं बंधन नाही. म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. पटलं तर पहा तुम्ही. पुन्हा एकदा सांगतो आपल्याला वाक्य. माझा विषय असा मांडणार आहे मी. यज्ञाकरिता किंवा कर्माकरिता काळ आणि वेळेचं बंधन आहे, भक्ती करता काळ आणि वेळेचं बंधन नाही. म्हणून कर्मापेक्षा भक्ती काय झाली? श्रेष्ठ. नाही पटलं दुसरं सांगतो तुम्हाला, दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगतो. ऐका, यज्ञ करायचं असेल तर अत्यंत सूक्ष्म आहे. माझ्यावर संस्कार असे आहेत की यज्ञ करण्याकरता जेव्हा ते बसतात यजमान, तरी इकडे पुरोहित बसतात, तेव्हा त्या यज्ञामध्ये वेदातले मंत्र म्हटले जातात. ते ज्या ऋचा म्हणायचे असतात त्याचे स्वर 2 पद्धतीचे असतात. काही रहस्व असतात आणि काही दीर्घ असतात. मग ती जी तुपाची आहुती दिली जाते, ते मंत्र जेव्हा रहस्व येतात तेव्हा ती पळी आहुती दिल्यानंतर तो हात उजवीकडे करायचा का डावीकडे करायचा, आणि ती मंत्र जेव्हा दीर्घ येतात तेव्हा उजवीकडे करायचा का डावीकडे करायचा. म्हणजे बऱ्याचदा कधी उजवीकडे करायचा हात, कधी डावीकडे करायचा. यज्ञ करताना त्या यजमानाला कधी डावीकडे बसावं लागतं, कधी उजवीकडे बसावं लागतं. हे सगळं डावं उजवं इतक्या सूक्ष्मता सगळ्या यज्ञ नावाच्या कर्मामध्ये सांभाळाव्या लागतात. लक्षात आलं? आता मला सांगा, नामस्मरण करताना इतक्या काही सूक्ष्मता सांभाळायची गरज आहे का? जरा माफी मागून बोलायचं झालं तर टाळ वाजवत असताना आमचा टाळ कुणीकडे फिरतो न सांगितलं बरं. बरोबर आहे की नाही? फक्त तो दुसऱ्याच्या डोक्यात सध्या तरी फिरत नाही हे नशीब आहे. तुम्हाला सांगा, आपण इकडे तिकडे हात कुणीकडे गेलतो, एखाद्याचा स्वर गेला, एखाद्याचा तान लय गेला, तान गेली, तरी आपण काय म्हणतो? येईल तैसा बोलो रामकृष्ण. नाही बाबा, नाही जरी तुझं मधुर उत्तर ठीक आहे, काही हरकत नाही, तू नाराज होऊ नको, तुला जसं जमेल तसं म्हण, पण इथं तू रामकृष्ण हरी म्हणत राहा. म्हणजे इथं कोणत्याही पद्धतीचं बंधन आम्हाला नाही. आता ऐका, कर्म करायचं असेल तर बंधन आहे, भक्ती करायचं असेल तर बंधन नाही. म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल मला 3 मुद्दे मांडायचे. मी पुन्हा एकदा मूळ पदावर येतो. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. मला हे मांडायचं आहे. मला जे मांडायचं ते मी अगोदर तुमच्या समोर ठेवतो. मला हे 3 मुद्दे मांडायचे. त्याच्यातला माझा पहिलाच मुद्दा चालू आहे, कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आणि त्या कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ मध्ये मी तुम्हाला 2 मुद्दे समजावून सांगितले. एक, कर्म करत असताना काळ आणि वेळेचं बंधन आहे, भक्ती करताना काळ आणि वेळेचं बंधन नाही. म्हणून कर्मापेक्षा भक्ती काय झाली? श्रेष्ठ. कर्म करत असताना फार सूक्ष्मता सांभाळाव्या लागतात, भक्ती करता तेवढ्या सूक्ष्मता सांभाळायची आवश्यकता नाही. म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. एवढेवरही नाही समजलं, मी तिसरा मुद्दा एक सांगतो आपल्याला. गीतेचा आधार घेतो जरा. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय किंवा भगवद्गीतेचा पहिला अध्याय आपल्या डोळ्यासमोर घ्या. सगळ्यांना प्रसंग माहित आहे म्हणून सरळ ज्या प्रसंगात बोलायचं आहे तिथे येतो. कौरव पांडवांचं युद्ध आणि युद्धाचा प्रसंग आहे. आपल्याला बोलायचा मुद्दा कर्मापेक्षा भक्ती
आपला मुद्दा सोडू नका. श्रोत्यांना माझी विनंती आहे, आपला मूळ मुद्दा सोडायचा आणि पटलं तर होय म्हणायचं, मान हलवून. नाही म्हटलं तर मी परत माग येत नाही. तुमच्याकरता सांगतो, माझा स्वभाव आता तुम्हाला माहित नाही माहित नाही, या सगळ्या महाराज मंडळींना माहिती आहे. जोपर्यंत श्रोत्यांना समजत नाही तोपर्यंत सोडायचं नाही, हा नियम आहे. मी काही पत्रिकेत 9 ते 11 वगैरे बघत राहत नाही, माझा स्वभाव आहे. आपलं जोपर्यंत आपण जो विचार करून आलो तो श्रोत्यांच्या घरी उतरला पाहिजे. आता श्रोत्यांना एक विनंती आहे, आपला मूळ मुद्दा काय आहे तो सोडायचा नाही. श्रोत्यांना विनंती आहे, मुद्दा सोडायचा नाही. आपण सुरुवात कुठून केली आहे? भक्ती या शास्त्राचाच विचार केला तर मला 3 मुद्दे मांडायचे. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. मुद्दा आपला आहे, श्रोत्यांनी तो सोडायचा नाही. जरा तुमच्या भाषेत सांगू, आपल्या गावाकडल्या भाषेत सांगू, अगदी सोपं उत्तर देतो. काही नाही, आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळालं का तुम्हाला? तुम्ही खुटा सोडायचा नाही. आमचा कासरा किती लागणार, आम्हाला जावं लागतं. एकदा इकडे बोलावं लागतं, एकदा तिकडे जावं लागतं, रामायणात जावं लागतं, महाभारतात जावं लागतं, वेदांतात जावं लागतं, तत्वज्ञानात जावं लागतं, इकडे तिकडे फिरावं लागतं. आता कीर्तनकारांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही कुठेही फिरा, देवीच्या जागेवर येत ते कीर्तनकारही जागेवर येईना. बऱ्याचदा गायकांनी आणावं लागतं त्यांना, या बाबा अभंगावर या, आता तरी अभंगावर या. बऱ्याचदा त्यांनाच माहित नसतं अभंग कुठला घेतो. चालत नाही मला. कीर्तनाची संहिता फार वेगळी आहे, कीर्तनाच्या मर्यादा फार वेगळ्या आहेत. आपण दुर्दैवाने आपल्याला काय झालंय, आपल्याकडे महाभारतात एक सूत्र आहे, अतिपरिचयात अवज्ञा असं सूत्र आहे. त्यामुळे कीर्तन नावाच्या संहितेचा सुद्धा अतिपरिचय झाल्यामुळे बहुतेक महाराष्ट्रात त्याची अवज्ञा व्हायला लागली. विठाला एक मुद्दा बोलत जातो. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे सांगताना मी 2 मुद्दे आतापर्यंत समजावून दिले. एक, काळ आणि वेळेचं बंधन आहे कर्मामध्ये, भक्तीत नाहीये, म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. सूक्ष्मता आहे कर्मामध्ये, यज्ञ नावाच्या कर्मामध्ये, भक्तीमध्ये तेवढ्या सूक्ष्मता नाहीये, म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता गीतेचा आधार घेतो. काही नाही, कौरव पांडवांचं युद्ध आहे. त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन इतकं गोड आहे. अर्जुन जेव्हा युद्ध करण्याकरता निघाला तेव्हा ते वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. पहिल्या अध्यायामध्ये जवळजवळ सगळ्यांच्या पाठातली ओवी. मला या ओवीकडे पाहत असताना कधी कधी ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दरचनेचं अतिशय वैशिष्ट्य कौतुक वाटायला लागलं. देखा नवल तया प्रभूचे, हा नवल शब्द प्रभूचे या संबंधाने वापरला. का ज्ञानेश्वर महाराजांना तसा वापरावा वाटला? कारण पुढचं चित्र ज्ञानेश्वर महाराजांनी रेखाटलंय. जे सारथ्य पार्थाचे करीतो असे, जे सारथ्य पार्थाचे करीतो असे, देखा नवल तया प्रभूचे. सारथाचे पारथ्य करणं हे ज्ञानेश्वर महाराजांना प्रभूचं नवल वाटलं. नवल इथं आहे, सांगू आपल्याला. ते रथ आहे, रथामध्ये पाठीमागे उंच आसनावर अर्जुन बसलेला आहे. खाली त्या दांड्या होत्या, त्याच्यावर अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथाच्या दोऱ्या घेऊन खाली बसलेले आहेत. बरोबर आहे, चित्र असंच आहे की नाही? अर्जुन उंच आसनावर बसलेला आहे, भगवान खाली बसलेले आहेत. मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो, अर्जुन उंच आसनावर बसला हे नवल आहे का भगवान खाली बसले हे नवल आहे? नवल कशात आहे बघा. ज्ञानेश्वरीची ओवी बघा पुन्हा एकदा. ज्ञानोबा असं म्हणत, ज्ञानोबा म्हणतात, देखा नवल तया प्रभूचे, देखा नवल तया पार्थाचे असं नाहीत म्हणत, अर्जुनाचे असं नाहीत म्हणत. ज्ञानोबांना अर्जुन उंच आसनावर बसला याचं नवल वाटत नाही. ऐका, अर्जुनाला उंच आसनावर बसायला मिळालं याचं नवल ज्ञानेश्वर महाराजांना वाटत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला याचं नवल वाटायला. का नवल वाटायला? सांगतो आपल्याला सोपं. काही नाही, लहानाचं मोठं होणं याच्यात नवल नसतं, मोठ्याचं लहान होणं याच्यात नवल असतं. बरोबर? लहानाचं मोठा झाला काय नवल आहे? 10 वर्षापूर्वी तुमचा मुलगा लहान होता, 10 वर्षानंतर मोठा झाला, काय नवल आहे त्याच्यामध्ये महाराज? लहानाचा मोठा होणं याच्यात नवल नाही, मोठ्याचं लहान होणं याच्यात नवल आहे. आणखी एक सांगू, लहानाचा मोठा होणं शक्य आहे, सहज शक्य आहे, पण मोठ्याचं लहान होणं फार कठीण. आणखीन सोपं बोला, आपल्याकडं लहानपणा आला, प्रयत्न करत असताना कधी कधी काही मोठेपणा आपल्याकडे आला, पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा आपण लहानपणा स्वीकारायला तयार आहे का? तयार कठीण आहे, होत नाही. आमच्या वडिलांच्या भाषेत ना, आमचे वडील गुरुवरे दादा ते फड परंपरेतले पूज्य श्री अशोक महाराजांनी पाहिलं असेल त्यांना.
आमचे वडील असं सांगत असतात, काही नाही, लहानाचा मोठा होणं सहज शक्य आहे, पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. त्यांची भाषा थोडी कडक आहे, ते जे बोलते तसेच सांगतो फक्त. ते असं म्हणत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, पण एकदा कीर्तन करायला लागला की ती काकड्याला हजर राहील त्याची गॅरंटी नाही, असं ते म्हणत असतात. म्हणून म्हटलं तुम्ही माझ्याकडे पुढे रागाने बघू नका, त्यांची भाषा आहे, थोडं पडखरी पद्धतीनं जरा बोलणं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एकदम स्पष्ट. आणि काय चुकीचं आहे तेही म्हणा, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये, खरंच आहे. एकदा आम्हाला मोठेपणा आम्ही एकदा केलो की आम्हाला पुन्हा सामान्यपणा स्वीकारायला तयार राहत नाही मला. आम्ही टाळ घ्यायला तयार नाही तर राहत नाही तर बाकीच काय घेऊन बसला. एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहानपणा गेलं फार कठीण आहे. आणि मोठेपणा ही असून की लहानपणा आला याला नवल म्हणावं लागतं. आपुले ते थोरपण विसरला नारायण, भगवान आपलं मोठेपण विसरला आणि अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. आता पुढे ऐका, हे झालं ज्ञानेश्वर महाराजांचं नवल. मला कशात नवल वाटतं, मी माझंही जरा मांडून जातो, आजच म्हटलं तर मांडून जातो, माझंही थोडं मांडतो, जास्त नाही. मी ज्ञानेश्वर महाराजांचा आधार घेतला, मी माझ्या बुद्धीचा फक्त मला एक युक्तिवाद करावा वाटला तेवढा करून पुढे जातो. काही नाही, अर्जुन असा उंच आसनावर बसलेला होता, भगवान असे खाली बसलेले होते आणि उंच आसनावर बसल्यानंतर अर्जुनाच्या मुखामध्ये एक श्लोक आहे, गीतेतला पहिल्या अध्यायामध्ये प्रसिद्ध श्लोक आहे. सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापयम इच्छुत, हे अच्युत सर्व सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन चल. ही कोणाच्या मुखातली भाषा आहे? अर्जुनाच्या. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, अर्जुनाने हे कोणाला सांगितलं? भगवंताला. माझा मुद्दा इथंच आहे, अर्जुनाला माहित आहे ना, जरी हा खाली बसला असला तरी कोण आहे? भगवान आहे, माहित आहे की नाही? अर्जुनाला माहित आहे ना, जरी आपण उंच आसनावर बसलो असलो तरी नोकर आहोत, हा खाली बसला असला तरी मालक आहे, आपण भक्त, हा देव आहे, माहित आहे ना. मग माहित असताना सुद्धा अर्जुन असा हात जोडून म्हणत नाही कृष्णा मध्ये चल, असं म्हणत नाही, असा गोट करून सांगतोय चल कृष्णा सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल. माझा प्रश्न एवढाच आहे, अर्जुनाला आपण नोकर आहोत हे माहित असताना सुद्धा असा आदेशाची भाषा का करायला लागला? का अर्जुन असा बोलायला लागला? काही फार डोक्याला ताण देऊ नका, सोपं उत्तर देतो. याचं एकच कारण आहे, अर्जुन खुर्चीवर बसला, दुसरं काही कारण नाही. बघा, हे तेव्हापासून सुधायला लागतं असं, बाकी काही नाही. तिथं बसलं की माणसाला लगेच सुचती होती भाषा. अर्जुनाला माहित असूनही अर्जुन भगवंताला आदेश द्यायला लागला. आदेश ऐकला, भगवान रथ मध्ये घेऊन गेले आणि गेल्यानंतर सगळं ते पाहिलं. फार चर्चा खूप आहे तिथं, आणखी मला सगळा विस्तार करायचा नाही. सगळं पाहिलं आणि पाहत असताना सगळ्यांना पाहता पाहता अर्जुनाच्या मनात ममत्व निर्माण झालं. ममत्वाने मोह निर्माण केला, मोहाने लोभ निर्माण केला, लोभाने शोक निर्माण केला, शोकाने दुःख निर्माण केलं आणि हातातलं धनुष्य खाली टाकलं. अर्जुन म्हणायला लागला, देवा मला हे युद्ध नावाचं कर्म करायचं नाही. आहे की नाही? असंच आहे ना. आता पुढे ऐका, अर्जुनाने म्हणावं देवा मला हे युद्ध नावाचं कर्म करायचं नको, आणि भगवंताने सांगितलं तुला हे युद्ध नावाचं कर्म केलं पाहिजे. मला वाटतं या दोनच चर्चेतून ज्या तत्वाची निर्मिती आहे त्याचं नाव गीता तत्व आहे. पुढे दोनच महत्वाचे प्रश्न आहेत. अर्जुनाने म्हणायचं मला हे कर्म नको, आणि भगवंताने म्हणावं हे कर्म तू केलं पाहिजे. आता ऐका, भगवान म्हणायला लागले अर्जुना तू का नको म्हणतोयस कर्म? कर्म केलं पाहिजे. अर्जुन म्हणतो देवा नाही, मला हे युद्ध नावाचं कर्म करायचं नाही. का करायचं नाही? अर्जुनाने मला युद्ध करायचं नाही याची जवळजवळ 11 कारणं पहिल्या अध्यायामध्ये सांगितली. मी सगळी कारणं सांगण्यात वेळ घालवत नाही, फक्त त्याचा एक मुद्दा मांडून पुढे जातो. अर्जुनाने सांगितले देवा मला हे कर्म करायचं नाही, युद्ध नावाचं कर्म करायचं नाही. का? एक अतिशय सोपं उत्तर अर्जुनाने सांगितलं. अर्जुन म्हणाला देवा साधं कळत नाही का तुला? युद्ध करणं म्हणजे एखाद्याला मारणं, आणि एखाद्याला मारणं म्हणजे पाप लागणं आहे देवा. बघा अर्जुनाचं बोलणं. अर्जुन म्हणतो देवा युद्ध करणं म्हणजे एखाद्याला मारणं, आणि एखाद्याला मारणं म्हणजे पाप लागणं आहे. आणि त्यातही सांगू का, माझ्याच भावाला मी मारायचं, माझ्या गुरूंना मी मारायचं. अर्जुन म्हणायला लागला देवा हे महापाप आहे. अर्जुन तेवढ्यावर गप्प बसत नाही. अर्जुन सांगतो देवा मी युद्ध करणार म्हणून मला तर पाप लागणारच, पण या युद्धामध्ये तू मला सहकार्य केलं म्हणून तुलाही पाप लागेल. चल माझा म्हटलं किती अर्जुन निरागस दाखवलंय बघा. जर कधी काही मराठी साहित्याची पुस्तकं वाचायची आवड असेल तर मी एका पुस्तकाचं नाव सांगून पुढे जातो. मराठी साहित्यामध्ये थोर लेखक होऊन गेले, त्यांचं नाव वपू काळे सर, आणि त्यांच्या एका पुस्तकाचं नाव आहे आपण सारे अर्जुन.
फार चांगलं पुस्तक आहे. त्यांनी इतकं सुंदर त्याच्यामध्ये रेखाटलंय. आपण सारे अर्जुन, आपला अर्जुन केव्हा केव्हा होतो हे त्यांनी दाखवलंय. संदिग्धता निर्माण झाली की अर्जुन, संशय निर्माण झाला की अर्जुन, हे करावं का न करावं असं निर्माण झालं की अर्जुन, मनामध्ये संशयाचा कल्लोळ निर्माण होतो तो अर्जुन, गोंधळात अडकलेला आहे तो अर्जुन, ममत्वामध्ये अडकलेला आहे तो अर्जुन, शोकामध्ये अडकलेला आहे तो अर्जुन, दुःखाचा आवेग निर्माण झाला तो अर्जुन, असं सगळं चित्रण त्यांनी केलेलं आहे. अर्जुन म्हणायला देवा मला पाप लागणार, तुलाही पाप लागेल, चल माघारी. भगवान हसायला लागले आणि भगवान म्हणायला अर्जुना तुझ्यासारख्या योद्ध्याने रणांगणावर येऊन पाप आणि पुण्यासारख्या एक अतिशय सामान्य संकल्पना मनात आणून युद्ध नावाच्या भूमीपासून बाजूला सरकायचं हे कुठंतरी कलंकित आहे म्हटले जीवन. असं करू नकोस. नाही नाही म्हटले देवा तुला काय तत्किम कर्मणी घोरे माव नियोजयसी केशव, घोर अशा कर्मामध्ये काय घालायला पाप आहे ना ते. भगवंतांनी ऐकलं. आता भगवान कसं उत्तर देतात ऐकाने. भगवंतांनी सांगितलं अर्जुना युद्ध नावाचं कर्म केल्याने तुला पाप लागेल म्हणून तू कर्म करायचं नको म्हणतोय ना. माझा मुद्दा आहे कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, पण अगोदर कर्म कळालं पाहिजे म्हणून चाललंय. युद्ध नावाच्या कर्माने तुला पाप लागेल म्हणून तू युद्ध नावाचं कर्म नको म्हणतो असंच आहे ना. अर्जुन म्हटलं हो देवा. भगवंतांनी इतकं साधच पद्धतीने उत्तर दिलं. भगवान म्हणायला अर्जुना मला एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हटलं काय काही एखाद्या कर्माला पाप किंवा पुण्य देण्याचा अधिकार कोणाला आहे म्हटले. हे कोणाच्या हातात आहे. पाप द्यायचं आणि पुण्य द्यायचं कोणाच्या हातात आहे. अर्जुन म्हणायला देवा माझी प्रमाण पाठच आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, दुसरं काही नाही म्हटले. तुझ्या हातात आहे. पाप तरी तुझ्याच हातात आहे, पुण्य तरी तुझ्याच हातात आहे. आता नीट आहे का. भगवान म्हणायला अर्जुना माझ्या हातात आहे ना. एखाद्या कर्माला पाप देणं किंवा पुण्य देणं माझ्या हातात आहे ना. म्हटले हो. मग नीट ऐक, नीट ऐक म्हटले. पाप पुण्य देण्याचं सामर्थ्य असलेला मी जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण तुला सांगतोय की युद्ध नावाचं कर्म कर, तुला पाप लागणार नाही. मी सांगतोय. आता मला सांगा एवढा मोठा जर पाठिंबा मिळत असेल काय हरकत आहे. करायचा प्रयत्न रात्री 2 वाजता काय त्याला अडचण आहे. अर्जुनाने सांगितलं देवा नको, 2 दिवसात तू पाठिंबा काढून घेशील, सांगता येत नाही. नाही जमत. अरे माझ्या हातात आहे ना. पाप आणि पुण्य देणं माझ्या हातात आहे. मी तुला सांगतोय. अर्जुन म्हणायला देवा हे सगळं खरं आहे. पाप पुण्य तुझ्या हातात जरी असलं तरी सांगू तुला देवा तुझी सुद्धा गंमत अशी आहे. वेदांतातला एक विचार सांगतो. वेदांतामध्ये एक विचार सागर नावाचा ग्रंथ आहे. आरंभाला शिकवला जातो. त्याच्यातल्या दुसऱ्या तरंगाच्या शेवटी शेवटी एक उत्तर येते या संबंधाने. उत्तर असं आलेलं आहे. अर्जुनाने सांगितलं देवा तुझ्या हातात जरी पाप पुण्य असलं तरी तू असं गमतीच आहे. त्या मानवी जीवनामध्ये घडलेल्या कर्माचा आधार घेऊन मग त्याला पाप पुण्य देतो. अरे सृष्टी निर्माण करताना सुद्धा पूर्व सृष्टीच्या जीवाच्या कर्माचा आधार घेऊन नवीन सृष्टी निर्माण करतो. तू आहे पण तू त्याच्यापेक्षा पुढे बोलू का देवा तूच कर्माच्या आधी नाही तर आम्हाला काय शिकवायला लागलास रे म्हटले. तूच कर्माच्या आधी नाही तर तू काय आम्हाला शिकवायला लागला. नाही म्हटले मला ते पाप लागणार आहे म्हणून मी काही कर्म युद्ध करत नाही. एवढं समजावून सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. मग शेवटचं उत्तर भगवंतांनी दिलं माझ्या विषयाच्या संबंधाने महत्वाचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ती ओवी इतकी ताकदीनं मांडलेली आहे. ज्ञानोबांनी भगवंताच्या मुखात ती ओवी दिली. भगवान म्हणाले अर्जुना एखाद्या कर्मापासून पाप किंवा पुण्य कधी लागतं सांगतो नीट ऐक म्हटले. ते कर्म पाप किंवा पुण्याने माणसाला कधी बांधत त्याला एकच कारण आहे. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोघीचे नामबंधू कर्माचा की. कर्मामध्ये निर्माण झालेलं कर्तृत्वाचा मध आणि कर्मामध्ये निर्माण झालेली त्या फलाची आसक्ती या 2 गोष्टी या जीवाला त्या कर्माच्या माध्यमातून बांधत असतात. या 2 गोष्टी ज्याला काढता आल्या तो नैष्कर्म्य स्थितीला गेला म्हणून समज. अर्जुना तू एक काम कर. हे कर्म करत असताना सुद्धा याच्यातला कर्तृत्व आणि याच्यातली फलासक्ती या 2 गोष्टी बाजूला काढ. तुला हेच कर्म नैष्कर्म्य स्थितीला तुला घेऊन जाईल. अर्जुनाने एकदम साधच पद्धतीने प्रश्न विचारला. या कर्मातलं कर्तृत्व आणि फलासक्ती बाजूला काढून नैष्कर्म्य स्थितीपर्यंत जाण्याकरिता या कर्मातलं फलासक्ती काढण्याकरता काय करावं लागेल. भगवान म्हणतात काही नाही. या कर्माला भक्तीची जोड दिली की त्याच्यातलं कर्तृत्व निघून जातं, फलासक्ती निघून जाते. म्हणजे कर्मातली फलासक्ती आणि कर्तृत्व मत काढण्याचं सामर्थ्य भक्तीत आहे. म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. विठ्ठल
दुसरा मुद्दा सांगतो, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. काही नाही, ज्ञानेश्वरीची एक ओवी देऊन पुढे जातो, विस्तार करण्यात वेळ घालवत नाही. ज्ञान असं गमतीत आहे. ज्ञानाने अडचण काय येते? ज्ञानोबरायांनी अहंकाराच्या संबंधाने केलेलं चिंतन फार गोड आहे. नवल अहंकाराची गोड विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे जो बेगंठी नाना संकटी नाचवी, हा अहंकार असा गमतीत आहे. अज्ञानाकडे डुंकूनही पाहत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. नीट आहे का? हा अहंकार असा गमतीच आहे. सांगू आपल्याला सोपंच, मंडपामध्ये येऊन जर एखादा म्हणायला लागला, आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार त्याच्याकडे बघतही नाही. पण इथे येऊन जर एखादा म्हणायला लागला, आपल्याला याच्यातलं फार कळतं बरं का, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचंय, समजा. अहंकार त्याच्याच मानेवर बसतो. कसा सूक्ष्म अशी गमतीच आहे मला. म्हणून तर नामदेवांनी अहंकाराचा वारा तर भाषा आहे, त्याग करायचा असेल तर देहाचा करू नका, त्याग तरी ऐसा करा. त्याग करायचा असेल तर अहंकाराचा, वृत्तीचा, मनाचा, बुद्धीचा, त्याच्या ठिकाणी असलेल्या विकाराचा त्याग हा सगळ्यात महत्वाचा त्याग सांगितला जातो. असा गमतीचा अहंकार आहे. कोणत्या रूपाने आतमध्ये येईल सांगता येत नाही. मी आपल्याला बोललो, काही ठिकाणी नवीन गावाला आम्ही कीर्तनाला गेलो, मग कोणीतरी आमच्या अगोदर येऊन जवळ बसलेलं असतं आणि बसल्यानंतर तो गप्प बसत नाही. तो आम्हाला म्हणतो, महाराज तुम्ही आमच्या गावात नवीन आहे? मी म्हटलं हो नवीन आहे. या भागात नवीन आहे? म्हटलं हो या भागात नवीन आहे. त्याने मला सांगितलं, महाराज तुम्हाला आमचं गाव कसं आहे कळणार नाही. मी म्हटलं आता माझंच नीट कळेल ना, तर तसं काय करायचं? लोक फार गमतीची भेटतात हो आम्हाला. मी म्हटलं नाही बाबा माहित नाही. तो म्हटलं सांगतो नीट आहे का? म्हटलं सांग. त्यांनी सांगायला सुरुवात केली. आमच्या गावात कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे, कोणाला सत्तेचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला मान मर्यादेचा अहंकार आहे, कोणाला कुटुंबाचा अहंकार आहे, कोणाला परिवाराचा अहंकार आहे. मी म्हटलं मला काय सांगायला लागला? तो म्हटला मी तुम्हाला माझं सांगतो, आपल्याला कशाचाच अहंकार नाही, हा सुद्धा एक अहंकार आहे. एवढं सांगायचं, कशाचाच अहंकार. किती सूक्ष्म आहे बघा, कशा रूपाने आतमध्ये येईल सांगता येत नाही. आणि म्हणून ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. मी आपल्याला सांगू, वेदांताची भूमिका, फार वेदांत सांगण्यात वेळ घालवत नाही, पण एक भूमिका मात्र मानून पुढे जातो. अहम ब्रह्म अस्मी, अयम आत्मा ब्रह्म, याच्यामधला मी ब्रह्म आहे, याच्यातला मी सुद्धा निघून गेला पाहिजे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाच्या ब्रह्मानुभूतीचा आनंद घेता येत नाही. ज्ञानोबरांची भाषा आहे, जसं अज्ञान माणसाला त्रासदायक आहे, कुठं ज्ञान सुद्धा त्रासदायकच आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, नेणीव तर नाहीच नाही, पण जाणीव सुद्धा जिथं शिल्लक राहत नाही, जाणीव सुद्धा निघून गेली पाहिजे, अशी अवस्था जिथं आहे ना, त्याला खरी ब्रह्मानुभूतीची अवस्था म्हटलं जातं. या ज्ञानातला अहंकार घालण्याचं सामर्थ्य भक्तीत आहे. म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. सांगा किती गोष्टी झाल्या? 2. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता तिसरा मुद्दा आपला राहिला, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता योग कळाला पाहिजे. योग कळणं इतक्या माझ्यासारख्या अल्पमतीवानाकडून माझ्याकडनं शक्य नाही. अल्प वेळेमध्ये आणि अल्पमतीने काय योगाबद्दल सांगणार, पण तरीही योग चित्तवृत्ती निरोध हा, असं पतंजली मुनींनी योगशास्त्रामध्ये पहिलं सूत्र सांगितलंय. चित्तवृत्तीचा निरोध करणं याला योग म्हटलं जातं. आता ते चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, निरोध म्हणजे काय, याचा स्वतंत्र विचार आपल्याला केलेला दिसून येतो. हे सर्वसामान्यांना कळणं फार कठीण जातं. आणि म्हणून तर ज्ञानोबरांची भाषा आहे, योग याग विधी येणे नव्हे, वायाची उपाधी दंभ धर्म. योगामध्ये फार कठीणता आहे. किती कठीणता आहे? जरा ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर, तहानी लिया तहानची पियागे आहे का नाही ज्ञानोबरांचं बोलणं? ज्ञानोबरा बोलतात, योग करणारा जो साधक आहे त्याला तहान लागली
तर पाणी पिलो असं समजायचं, पाणी प्यायचं द्यायचं नाही. भूक लागली तर जेवण केलं असं समजायचं, जेवायला द्यायचं नाही. आपल्यासारख्याला जमेल का? चालू कीर्तनात गुळ लागतो, ठेवला नाही तुम्हाला पण लागतो, मला गरज नाही, मला नाही गरज, पण खातात तिथं बघले होतं कीर्तनकार गुळ तरी खातात, खडे साखर तर खातात, पाणी तरी पितात, चालू याच्यामध्ये आपल्याला लागतं. जमेल का आपल्याला हे सगळं? म्हणून असोनी संस्थानी जी मी वेगळू करी या साधका करतात. योग यागे विधी येणे नवी सिद्धी. योगामध्ये फार कठीणता सांगितल्या जातात. आपल्याला एक ऐकण्याचा दृष्टांत देऊन पुढे जातो. योगापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ, नीट ऐका. काही नाही, जुने कीर्तनकार फार गोड सांगायचे. काही काही दृष्टांत असे आहेत की ते परंपरेने आपल्याकडे सांगितले जातात. ऐका बरं, त्या ठिकाणी तेच दृष्टांत दिले जातात, दुसरे देऊन जमत नाही. बरं जाऊ द्या, मी हे पटण्याकरता दुसरं वाक्य बोलतो. आता ही सगळी भजनी मंडळी आहेत, म्हणजे अतिशय एका होती बळी रे गायक मंडळी आहेत, चाली म्हणणारी मंडळी आहेत, भजन करणारी मंडळी आहेत. तुम्ही यांना विचारा, काही काही अभंगाच्या चाली त्याच म्हणाव्या लागतात, दुसरं म्हणून जमत नाही. आता काकड्याची अभंग तुम्ही काकडा ऐकता सकाळी, काकड्याच्या चाली ठरलेले, दुसरं म्हणून जमत नाही. त्याच्यामध्ये काही वेगळं मिक्स करून जमत नाही. आता मिक्सर आल्यापासून बरेच गोंधळ झाले, ती गोष्टी राहिली. कशात काय मिक्स करतील गायक म्हटलं कधीही सगळं सांगितलेलं बरं. परंतु काय किती आपल्याकडे किती शास्त्र शुद्ध आपल्याकडे सांभाळलं जातं पहा. आता मी काय बोलणार या मंडळींना विचारा. देव बसे चित्ती त्याची घडावी हा अभंग म्हणायचा, तर चाल म्हणताना कसा म्हटला पाहिजे? देव बसे चित्ती त्याची घडावी संगती असंच म्हटलं पाहिजे. म्हणताना एका भाद्राने एवढं म्हटलं, देव बसे चित्ती त्याची घडा विसंगती. मी तिकडे जोडून टाकलं, नाही जमत असं. मी इकडला तिकडे जोडून जमत नाही. म्हणजे शब्दाची चिरफाड करून जमत नाही, शब्दाची ओढाओढी करून जमत नाही. माझ्याकडे तर पंढरपुरात असे संस्कार माझ्यावर आहेत की तुकोबारायांनी जर पहिली विनंती दिली असेल तर ताट म्हणताना स्वर ऱ्हस्वच निघाला पाहिजे, दुसरी विनंती दिली असेल तर ताट म्हणताना स्वर दीर्घच निघाला पाहिजे. इतक्या सूक्ष्मता वारकऱ्याच्या चालीमध्ये सांभाळल्या जातात. जाता जाता धाडस करून एक वाक्य सांगू. वैकुंठाशी भोसरीकर माऊली म्हणायचे, आपल्याला माहित आहे का नाही माहिती? भोसरीकर माऊली आपल्याला माहित आहे. पालखी सोहळ्यामध्ये चालायचे, गाथा छातीवर ठेवून ते गेले. शेवटी त्यांचं मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. पंढरपुरामध्ये वारीला यायचे ते आणि पालखी सोहळ्यामध्ये तर 18 दिवस डांगे पंच मंडळ मध्ये 8 नंबर मध्ये चालायचे ते दिल्लीमध्ये. ते गाथा पूर्ण पाठ महाराज, पूर्ण पाठ म्हणजे सरळ पाठ नाही, उलटा गाथा पाठ. कसंही तुम्ही मधलं प्रमाण दिलं तरी अख्खं अभंग सांगायचे ते गाथा अख्खा पाठ. पण वैशिष्ट्य सांगू, कधी गेले ती गाथा घेऊन बसलेली असायची. मला आश्चर्य वाटायचं, गाथा पाठ असलेल्या माणसाने पुढे गाथा घ्यायची गरज आहे. आता आमचे कीर्तनाचेच फक्त अभंग पाठ आहे, नाही सांगत आता मी पुढलं काय. आमची गाथ्याची गाठच नाही. गाथा पाठ असलेल्या व्यक्ती गाथा घेऊन बसतो रोज. मी उत्सुकतेने विचारलं एकदा माऊलीला, माऊली गाथा पाठ आहे ना, तरी पुन्हा तुम्ही ती गाथा घेऊन असं वाचत का बसता? मला त्यांनी सांगितलं, अहो गाथा वाचत नाही म्हटले, या गात्यातले शब्द म्हणजे शब्द नाही, या गात्यातलं अक्षर म्हणजे अक्षर फक्त नाही, तर ते प्रत्यक्ष तुकोबार आहेत म्हटले. त्या गात्यातल्या प्रमाणातल्या अभंगातल्या शब्दांना, त्या अक्षरांना प्रत्यक्ष तुकोबाराची मूर्ती मानण्याचं सामर्थ्य किंवा सौराध्य किंवा अंतःकरणातली भावना ज्या संप्रदायाने दिली त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ हेच तत्व आपल्याकडे मानलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही मानायचं ते कोणत्या रूपाने? आमच्या घरातली ज्ञानेश्वरी हेच ज्ञानेश्वर महाराज, गाथा हे तुकोबार आहे, अशा श्रद्धेने चालणारा संप्रदाय आहे. मला थोडं पुढे घ्यायचंय. आणि मग त्या अक्षरांकडले जसे आहेत तसेच म्हणावे लागतात. चाली म्हणताना त्याच्या चाली त्याच ठिकाणी म्हणावे लागतात. अभंग बोल पकवाज यांना विचारा महाराजांना, उतरणीचे बोल ठरलेले, उतरणीचे बोल ठैला लावून जमत नाही, ठाईचे बोल उतरणीला घेऊन जमत नाही, डोमाळीचे बोल ठरलेले आहेत, लग्गी ठरलेली आहे. बरं त्याच्यातही वाजवत असताना म्हणत असताना जर आलाप घेत असेल तर त्याला लगेच वाजवली पाहिजे, धूम वाजून जमत नाही. इतक्या सूक्ष्मता सगळ्या सांभाळल्या जातात. थोडं थोडं येतंय मला, जास्त नाही थोडं येत आहे, फक्त दुसऱ्याचं कीर्तन न पडू देण्या इतकं येतं. हेही कंसात सांगण्याची गरज आहे आता अलीकडल्या काळामध्ये. थोडं काही आपल्या कोणी असेल त्याला पकवाजाचं थोडंसं ज्ञान असतं, भजनाचं थोडंफार. ती मंडळी त्यात जरी मास्टर असली तरी प्रत्येकाला थोडं का होईना त्याचं सामान्य रूपाने ज्ञान असावं लागतं. पण हे मी कशाचा हा विस्तार करायला लागलो? पकवाजाचे बोल ठरलेले ज्या त्या ठिकाणी चाली म्हणताना ठरलेले आहेत. कीर्तनकारांचे सुद्धा काही दृष्टांत, काही सिद्धांत हे परंपरेने आपल्याकडे आलेले आहेत. ते दृष्टांत तिथे द्यावे लागतात. काही दृष्टांत असे असतात, सांगू एक, कोणत्या ग्रंथात आहे हे शोधण्यापेक्षा एखाद्या महात्म्याच्या मुखातून जर तो दृष्टांत ऐकलेला असेल तर महात्म्याच्या मुखातून ऐकलं हाच त्याला आधार, दुसरा आधार शोधायची गरज नाही. वैकुंठाशी प्रातस्मरणीय मामासाहेबांनी जर कीर्तनात एखादा दृष्टांत दिलेला असेल
तो जर आम्ही ऐकला असेल तर मामासाहेबांनी दिला हाच त्याला आधार, दुसरा आधार शोधायची गरज नाही. स्वामी महाराजांनी हा दृष्टांत दिला, व्यंकट स्वामी महाराजांनी, हाच त्याला आधार, दुसरा आधार शोधायची गरज नाही. लक्ष्मण महाराजांनी हा दृष्टांत दिलेला असेल तर हाच त्याला आधार, दुसरा आधार शोधायची गरज नाही. मारुती महाराजांनी दिलेला असेल, पंढरपुरातली काही वास्कर मंडळी असतील, देहूकर महाराज मंडळी असतील, आदरेकर असतील, फडकरी असतील, संस्थेतली असतील किंवा अन्य कोणी कीर्तनकार मोठा असेल, त्या कीर्तनकारांनी ते कीर्तनातून दिलेला एखादा दृष्टांत हाच त्याला आधार, वेगळा आधार शोधायची आवश्यकता पडणार नाही. आमच्याकडे जुन्या पद्धतीने दृष्टांत दिला जात असेल, काही नाही. योग आणि भक्ती एवढंच मला सांगायचं. एकदा गहिनीनाथ महाराजांची आणि कबीर महाराजांची गाठ एका समुद्राच्या काठावर पडली. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. आता दोन चांगली माणसं एका ठिकाणी नंतर चांगलंच बोलणार. कबीर महाराजांचा दोहा प्रसिद्ध आहे, सज्जन को सज्जन मिले करे दो बात. मी पुढलं सांगत नाही कीर्तनात नाही का, पण सज्जन को सज्जन मिले. दोन चांगली माणसं एका ठिकाणी आली, एकमेकांना नमस्कार झाला आणि मग गहिनीनाथ महाराजांनी कबीरांना एक प्रश्न केला. नीट ऐका, एवढा दृष्टांत माझ्या विषयाला अगदी पूर्ण सार रूपाने कळण्यासारखं आहे. काही नाही म्हणे, गहिनीनाथ योगी आहे, नवनाथापैकी, कबीर भक्त आहे. गहिनीनाथांनी विचारलं, का हो कबीर महाराज, भक्त श्रेष्ठ का योगी श्रेष्ठ? मला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे भक्त श्रेष्ठ का योगी श्रेष्ठ? कबीर महाराजांनी विचारलं, हे कशा करता विचारायला लागला? नाही म्हटले, मला याच्यातून योगी श्रेष्ठ हे दाखवायचं आहे म्हणून विचारतो. कबीर महाराजांनी विचारलं, मी सांगितलं एवढंच आहे ना, तुम्हाला योगी श्रेष्ठ हे दाखवायचं आहे ना, मग दाखवण्यापेक्षा मी आत्ताच सांगतो योगी श्रेष्ठ. विषय मिटला. कशाला म्हटलंय? ज्याला जे पाहिजे ते दिलं, मोठे पण की संपलं. नाही, परीक्षा घ्यायची. काय परीक्षा? अथांग समुद्र आहे, त्याच्यामध्ये एकाने रूप घ्यायचं, दुसऱ्याने शोधायचं. ज्याला शोधता आलं तो जिंकला, ज्याला शोधता आलं नाही तो हरला. कबीर महाराजांनी सांगितलं, कशा करता? नाही म्हटले, मी योगी आहे, मला रूप घेता येतात, शोधून दाखवा. गहिनीनाथांनी एका माशाचं रूप घेतलं आणि पाण्यामध्ये फिरायला लागली. आता कबीर महाराजांनी विचार केला, नको ती पंचायत का आली बाबा, ठीक आहे. कबीर महाराजांनी पांडुरंगाचं स्मरण केलं, रामकृष्ण हरी म्हणावून पाण्यामध्ये हात घातला. बरोबर तोच मासा हाताला लागला, बाहेर काढला आणि सांगितलं, तुम्ही गहिनीनाथ आहात. गहिनीनाथ प्रगट झाले. गहिनीनाथांनी विचारलं, कबीरजी, मला वाटलं नव्हतं तुम्ही लगेच ओळखाल, मला ओळखलं, काही हरकत नाही, तुम्ही पाण्यामध्ये रूप घ्या, मी तुम्हाला शोधतो. कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप घेतलं. गहिनीनाथांनी शोधायला सुरुवात केली. सर्व मासे, सर्व मगरी, सगळीकडे पाहिलं, कुठंच काही शोध लागेना. तास 2 तास शेवटी कंटाळून हात जोडले सांगितलं, कबीर महाराज, तुम्ही जिथं असता तिथून प्रगट व्हा. कबीर महाराज प्रगट झाले. गहिनीनाथांनी विचारलं, कबीरजी, पाण्यामध्ये मासा किंवा मगर होऊन राहावं लागेल, एवढा वेळ मी पाण्यामध्ये शोधाशोध केली, तास 2 तास झालं मी तुम्हाला शोधतोय, मासा मगर तुम्ही काहीच झालेला दिसत नव्हता, एवढा वेळ तुम्ही पाण्यामध्ये काय झाला होता? कबीर महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, एका वाक्यात उत्तर दिलं, मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो म्हटले. उदाहरण संपलं माझं, कळालं का? पाना. आता सांगू एक वाक्य, पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योगात आहे, योग मार्गात आहे. पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योग मार्गात आहे आणि पाण्यामध्ये पाणीच होण्याचं सामर्थ्य भक्ती मार्गात आहे. म्हणून योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. विठाला कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता पुढे आहे का, कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा श्रेष्ठ असलेली जी भक्ती, तुकाराम महाराज सांगतात, या भक्तीचा जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणामध्ये जडलेला आहे, तोच खऱ्या अर्थाचा पुत्र, दैवाचा पुतळा, अभंगाचा. जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा,
ध्यानानं अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे जाणे. अभंगाच्या पहिला शब्द आहे जाणे. या जाणे शब्दाचा अर्थ काय केला जाईल? सरळ सरळ सोपा एक अर्थ सांगतो. जाणे या शब्दाचा अर्थ कळणं. बरोबर. जाणे या शब्दाचा अर्थ कळणं. कळणं हा अर्थ घेतला की पहिल्या प्रमाणाचा अर्थ असा होतो, ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळला आहे तोची दैवाचा पुतळा. जाणे शब्दाचा अर्थ काय झाला? कळणं. मी आपल्याला एक जुना शब्द सांगतो. जाणणं म्हणजे काय? कळणं. त्याच्या विरुद्ध अर्थ एक शब्द आहे नेणणं. किंवा आणखी शब्द सांगतो जाणत. त्याच्या विरुद्ध अर्थ शब्द कोणता आहे? नेणत. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे पंढरपुरामध्ये जाणत आणि नेणत. जाणत कोणाला म्हणतात आणि नेणत कोणाला म्हणतात सोपं सांगतो. जी वयाने मोठी असतात त्यांना काय म्हटलं जातं? आणि जी वयाने लहान असतात त्यांना काय म्हणतात? ज्यांना कळतं त्यांना काय म्हणायचं? जाणत. आणि ज्यांना कळत नाही त्यांना काय म्हणायचं? नेणत. कीर्तनात जाणती असतात, बरोबर आहे का? आणि लहान लहान नेमती पण असतात. ही लहान आहेत, बरोबर आहे वयाने, आणि तुम्ही सगळी मोठी आहे. ही लहान आहे तुम्ही यांना काय म्हणायचं? नेमत. आणि तुम्ही सगळी बसलेली जाणती, यांना कळत नाही म्हणून ही नेमती. तुम्हाला म्हणून उभारली, कळत नाही ना, आणि तुम्हाला कळतं म्हणून तुम्ही बसले. मला बोलायचं आहे. बरं जाऊ द्या. भजन आता कीर्तनामध्ये सुद्धा मध्ये मध्ये भजन असतं. विठ्ठल विठ्ठल भजन असतं. विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की लगेच काय करतात? पुढं आवाज होतात लगे विठ्ठल विठ्ठल भजन. कारण कळत नाही आणि तुम्हाला कळणारी जाणून नाही. अर्थ सांगितले, मी कोणाला बोलत नाही. तुम्ही सगळे शांती कशाला बोलत? मला निघून जायचं आहे कशाला बोलायचं? आपण सगळे मला काय सांगायचं? कळणं आणि जाणे या शब्दाचा अर्थ आहे कळणं. काय? भक्तीचा जिव्हाळा कळावा. हा एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ सांगतो, पडतोय का बघा? थोडा तात्विक अर्थ सांगतो. जाणे हा शब्द आणखी एका ठिकाणी फार गमतीने आलेला आहे. जाणे याला तो मात्रा सोडा आणि जाण एवढा शब्द घ्या. हा जाण हा शब्द ज्ञानोबरांच्या हरिपाठामध्ये फार गमतीने वापरलाय. बहुवेदी जाण, साहिशास्त्री, कारण 18 पुराणी हरिसी गाती. इथला जो जाण शब्द आहे तो कोणत्या अर्थाने घ्यायचा? माझ्या अल्प अभ्यासाने मला असं वाटतंय की जी हरिसी गाती हे तिन्हीकडे लावा. चहुवेदी जाण हरिसी गाती, साहिशास्त्री कारण हरिसी गाती आणि 18 पुराणे हरिसी गाती. बरोबर. आता 4 वेद जाण रूपाने हरिसी गाती, 6 शास्त्र कारण रूपाने हरिसी गाती आणि 18 पुराणे सगुण रूपाने हरिसी गाती. एक मध्ये शब्द झाला. म्हणून मला असं वाटतं इथला जो जाण शब्द आहे की नाही, तत्वज्ञानामध्ये जाण या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. कारण 4 वेदाने हरी ज्ञानरूप आहे असं सांगितलं, 6 शास्त्राने हरी कारणरूप आहे असं सांगितलं आणि 18 पुराणाने हरी हा सगुण रूप आहे असं सांगितलं. म्हणजे 4 वेदाने हरी हा ज्ञानरूप आहे असं सांगितलं. जाण या शब्दाचा अर्थ ज्ञान. आता जाणे भक्तीचा जिव्हाळा याच्यातला जाणे शब्दाचा अर्थ झाला ज्ञान. आता सरळ अर्थ घ्या. ज्ञान भक्ती जिव्हाळा म्हणजे ज्ञानयुक्त भक्तीचा जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणामध्ये ठसला तोची दैवाचा पुतळा. विठ्ठल शब्द काय आहे ते कळाला. कोणता शब्द आहे? भक्ती. भक्ती म्हणायचं कशाला? मी 3 ग्रंथातल्या 3 व्याख्या फक्त सांगतो, विस्तार करण्यात वेळ घालवत नाही. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माती ध्याता. मी मग बोलून आलो की नाथ भागवतातली भक्तीची व्याख्या आहे. एरवी तिशी ना चवती हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. ही ज्ञानेश्वरीतली व्याख्या आहे. किंवा विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ आहे आचार्यांचा. त्यांनी असं सांगितलं, जगद्गुरु आद्यशंकराचार्य असं सांगतात, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधीयते. हे सगळं सोडा. तुकोबरांच्या गाथ्यातलं ऐकण्याचं प्रमाण देतो. हेची थोर भक्ती संकल्पावी माया Bye.
सोपी व्याख्या आपल्याला दिसून येते. जाणे शब्द कळाला, भक्ती शब्द कळाला. जिव्हाळा, हे जिव्हाळा म्हणजे नेमकं काय? मी दोन पद्धतीचा जिव्हाळा सांगतो, नीट ऐका. काही नाही, एक जिव्हाळा भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं, यालाही जिव्हाळा म्हणा. आणि भगवंतालाच भक्ताविषयी प्रेम निर्माण होणं, यालाही जिव्हाळा म्हणा. दोन्ही जिव्हाळा आपल्या समोर मांडतो. एक जिव्हाळा भक्ताच्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे आणि त्या भक्तीचं अशी गंमत झाली की त्या भक्तीचा जिव्हाळा एक दुसरी इतकी ताकद निर्माण झाली, भगवंताच्या ठिकाणी जिव्हाळा निर्माण झाला. मी दोन्ही करता दोन उदाहरण, दोन ग्रंथ सांगतो, ऐका. एक, भक्ताच्या ठिकाणी भगवंताविषयी जिव्हाळा निर्माण झाला. भागवतामध्ये प्रसिद्ध कथा आहे. पूज्य श्री महाराज माझ्या प्रल्हाद महाराज माझ्या समोर बसलेले, रोज त्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहोत. आपल्याकडे भागवतामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध विषय विरह प्रकरणामध्ये दिलेला दिसून येतो. काही नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचं डोकं दुखायला लागलं. सगळ्यांना माहित असलेला कथा भाग आहे. आणि मग काय करावं? डोकं दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं. नारदाने विचारलं, काय झालं देवा, म्हणजे डोकं दुखतंय? काय औषध आहे? म्हणजे आहे औषध. काय? भक्ताच्या पायाखालची माती माझ्या कपाळाला आणून लावली की माझं डोकं दुखायचं थांबणार आहे. नारद हसायला लागले. देवाने विचारलं, काय झालं? नारदाने सांगितलं, देवा काय झालं? डोकं दुखत असल्यामुळे तू काय बोलतो हे तुझ्या लक्षात येत नाही म्हटले. म्हटले का? हे काय औषध आहे काय? भक्ताच्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लावायची, हे काय औषध आहे? म्हटले तेच औषध आहे. काय अडचण नाही, लगेच घेऊन येतो. एका गावचं कीर्तन संपलेलं होतं, भक्त 10-12 बाहेर पडलेले होते. नारदाने एका भक्ताला सांगितलं, माती द्या तुमच्या पायाखालची. एका भक्ताने उचलली, नारदाच्या हातात माती दिली. नारद घेऊन निघणार तेवढ्या त्या भक्ताने विचारलं, नारदा कुठे निघाला? म्हटले वरती देवाकडे. कशा करता? देवाच्या डोक्याला लावायची. कशा करता? डोकं दुखायला लागले. ज्यांनी माती दिली होती त्यांनी सांगितलं, नारदा पहिलं माती खाली टाका. म्हटले का? माझ्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लागल्यानंतर मला नरकात जावं लागेल की? म्हटले काही साधी गोष्ट आहे का? नारदाने सांगितलं, अरे बाबा देवानीच सांगितलंय. त्या भक्तांनी सांगितलं, ते काही सांगतं म्हटले, सगळं सांगितलेलं ऐकायचं नसतं म्हटले. असं असतं का कुठं? कोणीच द्यायला तयार नाही. नारदाला आश्चर्य वाटलं. नारदजी वरती गेले, देवाला सगळा इतिहास सांगितला. देवाने सांगितलं, आता एक काम करू नारदा, इकडे तिकडे जाऊ नको. तदर्पित अखिलाचारिता तदविस्मरणे परम व्याकुलता यथा ब्रज गोपिकाना. वृंदावनातल्या गोपिकांकडे जा आणि माती मागून पहा. नारदजी धावत आले. गोपिकांनी नारदांना पाहिल्याबरोबर गोपिका नारदांकडे धावत आल्या. गराडा केला आणि सगळ्या विचारायला लागल्या, कसं काय देवाचं? काय म्हटला? येतो म्हटला होता. लाख प्रश्न विचारायला सुरुवात केली. नारदाने सांगितलं, मी कशा करता आलो आहे का? म्हटले काय? तुमच्या पायाखालची माती पाहिजे. देवाचं डोकं दुखायला लागले, त्याच्या डोक्याला लागल्याशिवाय, ती माती लागल्याशिवाय डोकं दुखायचं थांबणार नाही. गोपिकांनी सांगितलं, नारदा आल्याच्या मागायला काय झालं? पाण्याखाली पाणी टाकलं, चिखलाचे गोळे केले, 2 चिखलाचे गोळे केले, त्यांच्या हातात दिले. नारदांच्या सांगितलं, इथं थांबू नका, जा, ताबडतोब जा आणि देवाच्या डोक्याला लावा. नारदांनी विचार केला, मी गावभर माती मागितली, कोणीच दिली नाही आणि या गोपिका काही म्हणत नाही. तरी नारदांनी विचार केला, आपणच जरा काहीतरी बोलावं. नारदांनी सांगितलं, गोपिकांना तुम्हाला कळतंय का? तुमच्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लागल्यानंतर तुम्हाला नरकात जावं लागेल. कोण म्हणतंय? औषध आणायला गेलेलं, बरोबर आहे. दुसरंच काम, काही औषध आणायला गेलेली बाजार करून येतात. पुढचंच बोलायला लागले. नारदांनी बोलायला सुरुवात केली. अहो त्या गोपिका होत्या, काही सामान्य होते का? त्या गोपिका सामान्य नाही. त्या गोपिकांनी सांगितलं, नारदा कोणाला नरकाची भीती दाखवायला जात? म्हटले, आमच्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लागल्यानंतर आम्हाला नरकात जावं लागेल अशी भीती घालतोस ना? ऐक, आमच्या पायाखालच्या मातीने देवाचं डोकं दुखायचं जर थांबत असेल तर आम्ही नरकात जायला सुद्धा खुशाल तयार आहोत. जाणे भक्तीचा जिव्हाळा, याला जिव्हाळा म्हटलं जाईल. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी असलेलं परमप्रेम हा जिव्हाळा एक झाला. आता दुसरा जिव्हाळा सांगतो, भगवंतालाच भक्ताविषयी असलेलं प्रेम. रामायणातला दाखला थोडक्यात देतो, माझी वेळ संपत आली, फक्त थोडक्यात देतो, काही नाही. राम लक्ष्मण सीता शोध करायला निघाल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी उजवीकडे रस्ता ओढला, म्हणजे उजवीकडे ओढले. लक्ष्मण पाठीमागं चालत होता. लक्ष्मणाच्या लक्षात आलं रस्ता चुकलाय. लक्ष्मणाच्या लक्षात आलं म्हणतोय. मी नेहमी सांगत असतो, लक्ष्मण या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचं सगळं लक्षात राहतं त्याचं नाव लक्ष्मण, किंवा ज्याचं सगळीकडे लक्ष आहे त्याचं नाव लक्ष्मण. तसं सगळीकडे लक्ष. तो म्हटला, दादा रस्ता चुकलाय, इकडे जायचं नाहीये, सरळ जायचं. रामाने सांगितलं, नाही आपल्याला असं उजवीकडे जायचं. अहो रस्ता चुकलाय. रामाने सांगितलं, मी ज्या रस्त्याने जातो तोच रस्ता बरोबर असतो, म्हटले. नाही नाही, दोघांची थोडी भांडणं सुरू झाली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा वनवास कोणाला सांगितला होता? म्हटले तुम्हाला. तुला ये म्हणलं होतं का? नाही. उभी मग आलाय तर माझ्या मागं तर म्हटले.
उगी बाकीचं बोलत राहू नको म्हटले. लोक फार गमतीचे हो. दुसऱ्याच्या गाडीत बसून पंढरपूरला जायचं त्याला सांगायचं शांतपणा. गाडी त्याच्या आलाय तर गप आपलं यावं. उगा तिसरं त्याला बोलत राहायचं. आपण आपल्याला जर तिकीट आला डिझेलला पैसे नाही गेले तर गप जावं का नाही. पण लोक गमतीची. लक्ष्मणाने सांगितलं बोलायला सुरुवात केली. रामचंद्र प्रभू म्हटले मी तुला ये म्हटलं होतं का. माझ्या मागं आलाय ना मग गुपचूप चल. दोघांची भांडणं व्हायची बरं का. पण तुम्हाला गंमत सांगू त्यांची भांडणं झाकून होती. आपली भांडणं तंटामुक्तीपर्यंत गेल्याशिवाय भांडण केल्यासारखं वाटत नाही आपल्याला. झालं दोघांची सुरू झाली. लक्ष्मणाने सांगितलं ठीक आहे. उजवीकडे प्रभू रामचंद्र वळले. कोणा करता गेले याची कथा सांगितली जाते. ते जिच्या करता गेले तिचं नाव शबरी. बरोबर आहे. शबरीच्या अंतःकरणातला जिव्हाळा प्रभू रामचंद्रांना स्वतःकडे ओढून घेतला. याला म्हणा जाणे भक्तीचा जिव्हाळा. विठ्ठल हा भक्तीचा जिव्हाळा ज्याला कळाला तोची दैवाचा पुतळा तोच दैववान आहे. तोच दैवाचा पुतळा म्हणावा लागेल. आता हा दैवाचा पुतळा म्हणजे नेमकं काय याचा 2-5 मिनिटांमध्ये विचार करायचा आहे. थोडं भजन करू आणि मग त्याचा विचार करू.